हाय, हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. माझ्या कालच्या व्हिडिओला जो प्रतिसाद दिला त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि काय झालं, थोडीशी तब्येत बरी नव्हती म्हणून मी आज काय व्हिडिओ टाकला नाही. व्हिडिओ केलेले आणि टाकला नाही, माझं डोकं वगैरे खूप दुखत होतं म्हणून टाकला. तर चला, कालच्या व्हिडिओला तुम्ही खूप प्रतिसाद दिला त्याच्याबद्दल खूप खूप मनापासून आभारी. तर आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया. हे पहा, आणि ही ते व्हिडिओ मी शूट केलेला आजचा अजिबात नाही आहे. थोडासा फक्त मी शेवटला त्या मुलांचा केला होता तेवढंच. बाकी पूर्ण व्हिडिओ आज माझ्या मुलीने शूट केला आहे. तर नक्की सांगा कसं वाटलं. ती बसली होती, मला म्हणते मम्मी मी मोबाईल घेऊ का गं. म्हटलं घे ना. तर ती नंतर ना व्हिडिओ शूट करत होती, मला पण नव्हतं माहीत. आणि नंतर म्हणाली मम्मी मी व्हिडिओ शूट करते. तर मला म्हणते बघ ना कसं करते ती, दिसतेस का बघ तू. तेव्हा मग तिला थोडंसं मोबाईल पण फिरवून दिला. आणि हे रात्रीचं आहे, 10च्या नंतर, 10च्या आसपास. कारण मला तेवढ्या वेळात आवरून कचरेवाले पण येतात, त्यांना कचरा द्यावा लागतो. त्याच्यासाठी मी इथं आवरून घेत असते लगेच. मग हे असं आवरलं ना 10 वाजेपर्यंत शक्यतो की बरं पडतं. म्हणजे माझे मिस्टर तर उशिरा येतात थोडेसे, पण कचरेवाले लवकर येतात ना, मग त्यांच्यासाठी कचरा वगैरे आले की देऊन टाकायला लागतं. आणि इथं किचनचा वाटा मी रात्रीचा घासून वगैरे एवढ्यासाठी घेत असते. माझा रेग्युलर घासलेला असतो. किचन मोठ्यावरचा पसारा पूर्ण खाली केलेला असतो. सकाळी उठल्यानंतर काही गडबड व्हायला नको. काही वेळेला आपण किचनचा वाटा सकाळी पुसून वगैरे घेत असतो. तर समजा रात्रीची आपण तशीच घाण ठेवली ना, तर सकाळी ते आवरायला खूप वेळ जातो आणि सकाळचं आपण जे काम ठरवलेलं असतं ते होत नाही. आणि कोणाकोणाला अशी सवय आहे की माझ्यासारखी, आपण एखादी गोष्ट खाल्ली, म्हणजे आता समजा एखादा फळ खाल्ला तर त्याच्यामध्ये बी व्यवस्थित तयार झालेली असेल ना, तर ती मी ठेवून देते. म्हणजे पहिले ना खिडकीमध्ये वाळायला ठेवते आणि त्या वाळल्या ना की एका डब्बीमध्ये भरून ठेवते. आणि मला सवय आहे पहिल्यापासून. म्हणजे पहिल्यापासून आहे ना खायची. आणि फळ खाल्ल्यानंतर किंवा एक कारलं जरी भाजीतलं चिरलं ना, तर भाजीतली त्यातली बी तयार असेल तर नेऊन ती ह्याच्यात टाकायची कुंडीत. किंवा आता गावाला कसं आपण मातीत, तसे मातीत पुरून ठेवायची. ते रुजली ना की एक आपला आपला आनंद भेटतो. ह्याच्या आधी लिंब पण आहेत ना, मग लिंबाची पण मला सवय होती ना. लिंबू सरबत, आता उन्हाळ्याचे दिवस चालू झाले, लिंब पिळायची, त्यातल्या बिया काढायच्या, नेऊन रुजत घालायच्या. आणि रुजत नाही असं नाही, रुजतात त्या खूप छान. आता आमच्या गावाला जेव्हा मी त्या बिया टाकल्या होत्या ना, आत्ता त्या लिंब असे इतके लागायला लागलेत ना, मस्त वाटतं. ज्या वेळेला वाटतं की आपण काहीतरी लावतो त्याच्यानंतर फळ भेटतं ना, खूप छान वाटतं. तर असं तुम्ही ना नक्की करत जा. म्हणजे आपल्या गावाकडे वगैरे राहणारे असेल त्याने ना, एखादा फळ खाल्लं ना त्याची बी रुजत टाका, किंवा येऊन फेकून देऊ नका. कुंडीत जरी टाकलीत ना तुम्ही, फेकल्यानंतर काय होतं, पक्षी वगैरे फोडून खातात. मग त्यापेक्षा कीड मुंगी पण खाते. त्यापेक्षा एखाद्या कुंडीमध्ये टाकली ना, त्याच्यामध्ये अशी डब्बीत साठवते मी बिया. आणि कुंडीमध्ये नेऊन, आता पण मला सवय आहे, इथं मी कुंडीमध्ये टाकते बिया. तर असे माझ्या कुंडीत पण रुजलेले आहेत बिया. पण काय होतं, गॅलरी आहे तर तिथे जास्त अशी झाडं लावून जमणार नाहीत. गॅलरीच्या साईजनुसारच लावावे लागतात. त्यामुळं म्हटलं ती झाडं झाल्यानंतर दुसरी झाडं लावावी, ह्या हिशोबाने मी बिया फक्त साठवून ठेवते. आणि मग नंतरच्या वेळेला पाहीन की त्या कशा रुजतायत किंवा काय तयार होते. तर मागच्या वेळी मी दाखवले ना टॉमॅटोची झाडं कशी केली होती. तर काही करत नाही मी. वांग्याचं म्हणा, कशाचं बी असेल ना, तर ते मग कुंडीत ना थोडीशी माती आपण खरडवायची आणि तिथे नेऊन टाकायची. मग कसं होतं, ज्या बीला पूर्ण तयार असेल, तिला रोप येण्यासारखी असेल, तर ती नक्की फुटून येतं. त्याच्यासाठी कधी वांगं जरी तुम्ही चिरलत ना, तरी वांग्याच्या बी बघा काही वेळेला कडक असतं, त्या बिया पण नेऊन टाका तुम्ही, त्याही रुजतात. आणि दाबला ते मध्ये ना कोणतरी सारखं मारायचं बी भाजायचं. तर
हे साधारण 10च्या आसपास, कारण कचरावाले पण 10 वाजता येतात, रात्रीचे नेतात आणि मग सकाळची त्यांना गाडी येते ना कचऱ्याची, मग तेव्हा देतात. आणि मग मी फरशी वगैरे पण पुसून घेते, कारण मला सवय आहे रात्रीची सगळं आवरलं ना काम की फरशी वगैरे एकदा हात मारून घ्यायची. मग ते छान वाटतं, असं मस्त वाटतं फरशी वगैरे पुसलेले असले ना की माझी जवळजवळ दिवसातून 3-4 वेळा होते फरशी पुसून. तर आज आम्ही सगळ्यांना खूप 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 मनापासून धन्यवाद. आमचे आज 4000 सबस्क्रायबर पूर्ण झाले. तर सगळ्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद. तर असाच सपोर्ट राहू द्या. आपण 4000 सबस्क्रायबर पूर्ण झाले तुमच्या मुलात, तुमच्या प्रेमामुळं. तर ह्याच्या पुढे आपण खूप सारे सबस्क्रायबर होतील. आणि नक्की ज्याने व्हिडिओला सबस्क्राईब केलं नाही तर नक्की सबस्क्राईब करा. तुमच्यामुळं माझे सबस्क्राईब वाढतील आणि खूप छान वाटेल आम्हाला, आहे की नाही सर? सोरमचं गाणं पण छान म्हणते. हे असतं असं आमचं थोडंसं मुलांबरोबर रात्रीचा टाईमपास, कारण तिचे पप्पा यायला टाईम असतं. सगळं आवरलेलं कामं असले की मस्त बरं पडतं, एकदम मस्त मुलांबरोबर रिलॅक्स, त्यांचं ती खेळत असतात, त्याच्यात बसायचं. तर व्हिडिओ पूर्ण पहा, व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि हे फक्त मी शूट केलं होतं, बाकीचं आजचा सगळा व्हिडिओ माझ्या सोरूने शूट केला होता, माझ्या मुलीने शूट केला होता. आणि ती मला म्हणत होती, मम्मी मी करू का? म्हटले कर, बघू दे काय करते. तर तिने हा पूर्ण व्हिडिओ, म्हणजे जेव्हा मी किचनचा ओटा धुवत होती ती माझ्या इथंच बसली होती, मला वाटलं मी करू का,